नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण अर्थशास्त्राचे 19 मार्च 2022 रोजी झालेला जो काही बोर्ड क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत. हा पेपर आपल्याला चालू शैक्षणिक वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या वाचा. 3 तासाचा आपला हा पेपर असणार आहे 80 गुणांसाठी. त्यातला पहिला प्रश्न सहसंबंध पूर्ण करा अ भाग 20 गुणांचा पहिला प्रश्न आहे. त्यातला अ भाग हा 5 गुणांसाठी असेल आणि त्यामध्ये आपल्याला 5 सहसंबंध दिलेले असतील ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला अचूक शब्द टाकायचा आहे. त्यानंतर ब भाग आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 5 वाक्य दिलेली आहेत आणि त्यांचा पारिभाषिक शब्द म्हणजेच एका शब्दात त्या शब्दाला काय म्हणतात ते आपल्याला लिहिणं या ठिकाणी गरजेचं आहे. बघा ते 5ही वाक्य व्यवस्थित. त्यानंतर क भाग खालील विधाने पूर्ण करा 5 गुणांसाठी. 1. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र स्थूल अर्थशास्त्र. 2. किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा असणारा मागणी वक्र तीव्र उताराचा. 3. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च विक्री खर्च. 4. महसुली उत्पन्न व महसुली खर्चाचा समावेश असणारे अंदाजपत्रक महसुली अंदाजपत्रक. 5. वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केली जाते तेव्हा पुनर्निर्यात व्यापार होतो. त्यानंतर ड भाग विधाने व तर्क प्रश्न 5 मार्कांसाठी. 1. बघा ती 5. पहिलं विधान सीमांत उपयोगिता घटते. तर्कविधान आहे एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते. तर त्याचा पर्याय क हा पर्याय बरोबर आहे. दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे अ विधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे. त्यानंतर 2. विधान अ किमतीतील वाढ हा वस्तूचा पुरवठा कमी करते. तर्कविधान ब किंमत वाढली असता विक्रेत्याला जास्त नफा मिळतो. पर्याय विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. तिसरं विधान अ निर्देशांकात रचनेत सर्व घटकांचा समावेश होतो. तर्कविधान ब निर्देशांक हा नमुन्यावर आधारित आहे. पर्याय दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे अ विधानाचे बरोबर स्पष्टीकरण करते. 4. विधान अ नाणे बाजारामुळे रोख रकमेचा वापर काटकसरीने होतो. तर्कविधान ब नाणे बाजार पैशाचे जवळचे पर्याय असलेल्या वित्तीय साधनांशी संबंधित नाही. अ विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. त्यानंतर 5वं विधान विधान अ आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रम विभागणी व विशेषीकरणाला चालना मिळते. तर्कविधान ब
भारताचा राष्ट्रीय व्यापार वाढत नाही. पर्याय विधान अ सत्य आहे, पण तर्कविधान ब असत्य आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा अ. खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा 12 गुणांसाठी. अ हा विभाग 6 गुणांसाठी. बघा त्याचं पहिलं. आशाने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. दुसरं, मिठाच्या किमतीपेक्षा 10% वाढ झाली तरी रमेशने मिठाच्या मागणीत कोणताही बदल केला नाही. 3. 4000 किलोग्रॅम तांदूळ उत्पादनापैकी शेतकऱ्याने ₹40 दर असताना 1000 किलोग्रॅम तांदूळ बाजारपेठेत विक्रीस आणला. 4. शोभाने देशातील सन 2019-20 या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या आर्थिक मूल्यांसंबंधी माहिती गोळा केली. आणि 5. ल्युसीने 1 वर्ष कालावधीसाठी 1 लाख बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एक रकमी भरणा केला. त्यानंतर बहुभाग फरक स्पष्ट करा कोणतेही 3 6 गुणांसाठी. 1. विभाजन पद्धत आणि राशी पद्धत. 2. संमिश्र मागणी आणि स्पर्धात्मक मागणी. 3. एकूण प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती. 4. किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक. आणि 5. अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. यांचा फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा 12 गुणांसाठी. 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत सविस्तर. 1. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. 2. मक्तेदारीची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. उपयोगितेची कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील कोणत्याही 4 व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. आणि 5. मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धती स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न चौथा. खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 12 गुणांसाठी. 1. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला कोणतेही अपवाद नाहीत. 2. श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळणारा असतो. 3. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तूंची किंमत मागणी व पुरवठ्याच्या संतुलनावर अवलंबून असते. 4. भारतात भांडवली बाजार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. 5. व्यवहारातील आणि व्यापारातील या दोन्ही संकल्पना सारख्याच आहेत. प्रश्न 5. खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 8 गुणांसाठी. कोणतेही 2. घटक आणि रक्कम दिलेली कोटीमध्ये. त्याचा अभ्यास करायचा आहे आपण आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. वरील तक्त्याच्या आधारे स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP काढा. दुसरं, तक्त्याच्या आधारे निव्वळ देशांतर्गत उत्पादन NDP काढा. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा. दुसरा प्रश्न. खालील आकृत्यांमधील मागणी वक्राची किंमत लवचिकता कोणती आहे ते ओळखा. आकृत्यांचं निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं. त्यानंतर 3 एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. बघा पहिला प्रश्न. बँक राष्ट्रीयकरणाचे 2 फायदे सांगा. उतार्यातच ते 2 फायदे दिलेले आहेत. दुसरं, बँक लोकांना पुरवित असलेल्या विविध सेवा लिहा. तिसरं, वरील उतार्याविषयी आपले मत लिहा. बघा खुणा करून दिलेल्या आहेत त्या पद्धतीने उत्तर आपण लिहायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न 6वा. सविस्तर उत्तरे लिहा. 16 गुणांसाठी. कोणतेही 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. 1.
मागणीतील विचलन व मागणीतील बदल आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. 2. निर्देशांकाचा अर्थ स्पष्ट करून निर्देशांक रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा. 3. सार्वजनिक उत्पन्नाचे विविध स्रोत स्पष्ट करा. अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 12वीचा इकॉनॉमिक अर्थशास्त्र या विषयाचा पेपर आपण बोर्डाचा अभ्यासलेला आहे. आपल्याला हा पेपर चालू वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. अशीच प्रश्नपत्रिका असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला सरावासाठी हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 11वी 12वीची जी काही प्लेलिस्ट दिलेली ती ओपन करा आणि हवे त्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करा. त्यात काही आपल्याला अडचण आली तर कमेंट करून नक्की विचारा. थँक्यू.